गेल्या 8 दिवसापासून राजश्री उमरे यांनी आमरण उपोषण सुरू केलेलं आहे। आपण बघतो की आज 8वा दिवस आहे। त्यांची तब्येत जी आहे ती खालावत चाललेली आहे। मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी हे आमरण उपोषण जे आहे ते सुरू केलेलं आहे। काल पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी देखील भेट दिलेली आहे आणि कुठेतरी मुंबईला तर मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन याच्यावरती तोडगा काढण्याचं आश्वासन देखील त्यांनी दिलेलं आहे। थेट राजश्री उमरेशी आपण चर्चा करणार आहोत। तर काय सांगाल, काय नेमक्या तुमच्या प्रमुख मागण्या आहे? आमच्या मागण्या या मराठवाड्यापुरत्या आहेत। मराठवाड्यातील मराठा समाजाला हैदराबाद गॅझेटर लागू करून त्यानुसार कुणबी प्रमाणपत्र त्यांना देण्यात यावे। त्याचबरोबर EWSचं जे आरक्षण होतं आमचं ते पूर्ववत लागू करण्यात यावे। शेतकऱ्यांच्या मुलांचं शिक्षण हे मोफत करण्यात यावे, या आमच्या प्रमुख मागण्या आहेत। पुढची भूमिका काय असणार आहे? आमची पुढची भूमिका हीच आहे। आज नांदेड येथे सकल मराठा समाजाचा समर्थनार्थ मोर्चा आहे। तसंच जर का प्रशासनाने सरकारने 17 सप्टेंबरपर्यंत आमच्या या मागण्या मान्य नाही केल्या तर 18 सप्टेंबरची पहाट मी पाहणार नाही आणि मराठवाड्यात एकाही मंत्र्याला ध्वजारोहण करण्यासाठी फिरता येणार नाही, ही आमची पुढची भूमिका राहील। निश्चितच आपण बघतो की 18 सप्टेंबरपर्यंत जर सरकारने मागण्या पूर्ण नाही केल्या तर तीव्र आंदोलन असेल किंवा त्यापुढची पहाट मी बघणार नाही असा इशारा जो आहे तो राजश्री यांनी दिलेला आहे। कुठेतरी हैदराबाद गॅजेटनुसार मराठवाड्यातल्या मराठ्यांना आरक्षण द्यावा, EWS प्रमाणे आरक्षण देण्यात यावं, अशा मागण्या ज्या आहेत त्यांच्या तिने केलेल्या आहेत। त्यामुळे आता सरकार याच्यावरती काय तोडगा काढतं हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे। कॅमेरामॅन हर्षदसह कुणाल जाकर, TVN मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।